मुंबईतल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांची तोबा गर्दी आहे। रात्रभर दर्शनाकरता भाविक रांगेत उभे आहेत। विठ्ठल भक्तांचा रात्रभर विठू नामाचा गजर सुरू आहे। पंढरीला जाऊ न शकणारे भक्त वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात जात असतात। दरम्यान या विठ्ठल मंदिर परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री पारनेरकर यांनी। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आज आषाढी एकादशी आणि संपूर्ण राज्यात आज विठ्ठलमय असं वातावरण आहे। आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच भक्त जे आहेत ते आसुसलेले आहेत। आता मी आहे मुंबईतल्या वडाळा इथल्या अतिशय प्राचीन अशा विठ्ठल मंदिरात। दरवर्षी लाखोंच्या संख्येने इथे अनेक भक्त जे आहेत, विठ्ठल भक्त जे आहेत ते येत असतात। आज सुद्धा मध्यरात्रीपासून इथे विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केलेली आहे। या मंदिराचा 400 वर्ष जुना असा इतिहास आहे। त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातून अनेक विठ्ठल भक्त इथे दर्शनासाठी येत असतात। आपल्या विठ्ठलाचरणी नतमस्तक होत असतात, विठ्ठलाला साकडं मागत असतात। सगळ्यांनाच काही पंढरपूरला जायला शक्य होत नाही, त्यामुळे मुंबईचे सगळे विठ्ठल भक्त इथे येत आहेत। माऊली, काय सांगाल? मस्त वाटतं आम्हाला पंढरपूरला जायला भेटत नाही ना, मग आम्हाला इकडे यायला आता आनंद वाटतो, कारण अर्ध पंढरपूर इकडे आलेलं आहे आणि इकडे आल्यानंतर आमच्या मनाला समाधान, एक वर्ष आमचा आनंदात हातापायला पांडुरंगाची कृपा आहे। रामकृष्ण हरी। पहिला तर इकडे येऊन खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे येतो। लहानपणापासून आम्हाला ह्याची सवय आहे। दरवर्षी पंढरपूरला जाता येत नाही म्हणून आम्ही इकडे आमचा सण साजरा करतो। पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमलाय। अगदी त्याच पद्धतीने मुंबईतल्या वडाळा मंदिरात सुद्धा भक्तांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतेय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह भाग्यश्री पारनेरकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।